केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ 12 फेब्रुवारी 2026 रोजी क्रांती चौक येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे। कामगार कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारण्याचे निश्चित केले आहे। याबाबत पत्रकार परिषदेमार्फत माहिती देण्यात आली झालेला आहे। त्याचा खरं तर तपशील अजून बाहेर आपल्या देशात आलेला नाही, पण अमेरिकन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि अमेरिकन सरकारचे जे तिथले प्रतिनिधी आहेत त्यांनी या डील संबंधानं आनंद व्यक्त केलेला आहे। त्यांच्यातले जे कृषी मंत्री आणि प्रवक्ते आहे त्या डोनाल्ड ट्रम्प यांची, त्यांनी सांगितले की भारताची बाजारपेठ आता अमेरिकन शेतकऱ्यांसाठी मोकळी झालेली आहे आणि त्याच्यामुळं ते तिकडे आनंद व्यक्त करतात। पण इथल्या शेतकरी संघटनांनी हा एक प्रकारे जो सध्या एपस्टीन फाईल चालू आहे, ज्याच्यामध्ये मोदी गुंतलेला आहे, अनिल अंबानी गुंतलेले आहेत, त्यांचा जो पूर्वी गुंतलेला आहे मंत्री जो पूर्वीचे होते, अशा सगळ्यांच्या दबावापोटी अदानींवर ज्या रीतीचे खटले दाखल झालेले आहेत अमेरिकेनं, यांचे ते मित्र आहेत, तर या दबावापोटी शेतकऱ्यांचा बळी तिथं दिला गेलेला आहे आणि भारत सरकारच्या वेगवेगळ्या मंत्र्यांना, कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा याची माहिती नाही की काय डील झालेली आहे। आपले जे परराष्ट्र मंत्री म्हणतात ते वाणिज्य मंत्र्यांना माहित असेल, मला काही माहित नाही। आणि ही गोष्ट खरी आहे की वाणिज्य मंत्री 1 वर्षापासून या संबंधानं डील करत आहे। माझा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा बळी जाणार असल्यामुळे कामगार आणि शेतकरी असं संयुक्तपणानं हा 12 तारखेचा कार्यक्रम आहे आणि शेतकरी संघटनांनी हे जाहीर केलेलं आहे की ठिकठिकाणी पियुष गोयलचे, नरेंद्र मोदींचे पुतळे जाळा वगैरे असं त्यांचं सर्क्युलर त्याच्यामध्ये आलेलं आहे। इथं आम्ही तसं करू का नाही असं काय अजून आमचं ठरलेलं नाही, पण या शेतकरी संघटना सुद्धा याच्यात सामील आहेत आणि कामगार शेतकरी मिळून हे 12 तारखेचं आंदोलन होणार आहे। बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मला वाटतं हे जाहीर केलेलं की त्या दिवशी ते संपावर जाणार आहेत। संप तर आहेच तो सगळ्यांचा। ते एवढ्याच मुद्द्याची मला भर घालायची आहे। बाकीचे आमचे प्रतिनिधी आणखीन 9 जानेवारीला 10 केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी कृती समितीच्या वतीने अखिल भारतीय पातळीवर 12 फेब्रुवारीचा संप करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्याच्या मागचं प्रामुख्याने जी भूमिका आहे की ज्या पद्धतीने ह्या 21 नोव्हेंबरला 4 श्रमसंहिता लागू करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे मीडियामध्ये त्यांनी भाडीमार लावला की 8 तासापेक्षा जास्ती काम केलं तर ओव्हर टाइम मिळेल, ऍक्च्युअली परत असंघटित क्षेत्रातल्या लोकांना अपॉइंटमेंट लेटर मिळेल, 1 वर्ष झालं की ग्रॅज्युएटी मिळेल, हा जो प्रचार चालू केला मुळामध्ये म्हणजे की ऑलरेडी पहिल्या कायद्यांमध्ये ह्या तरतुदी आहेत की 8 तासापेक्षा काम केलं तर कोणत्याही पण कामगाराला, कर्मचाऱ्याला ओव्हर टाइम मिळाला पाहिजे किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारा कामगार असेल तर त्याला अपॉइंटमेंट लेटर देणं कंपल्सरी आहे। आणि 1 वर्षाची ग्रॅज्युएटी देताना त्यांनी हे सांगितलेलं नाही की त्याचा जॉब किती दिवसाचा राहणार, कारण आजच्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे 240 दिवस कामाचे दिवस झाले की तो कायद्यानुसार कन्फर्म एम्प्लॉई समजला जातो। परंतु नवीन जे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आणलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या जॉब कन्फर्मेशनचं बोऱ्या वाजवलेल्या किंवा कामगारांना जॉब परमनन्सी किंवा जॉब सिक्युरिटी पासून पूर्णपणे कायदेशीरपणे त्यांनी बाजूला ठेवलेले, ते मात्र हे सरकारने सांगितलेलं आहे। कारण 1 वर्षाचं जर फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट असेल आणि जर ते कंपनी किंवा व्यवस्थापन ते 11 महिने 15 दिवसात पण विड्रॉ करू शकतो। या ज्या तरतुदी आहेत की ज्याच्यामुळं देशाने ज्या प्रत्येकाला, नागरिकाला जो रोजगाराचा घटनात्मक अधिकार दिलेला आहे आणि केंद्र सरकारचं ते काम आहे घटनेच्या रोजगाराचं, प्रत्येक नागरिकाच्या रोजगाराचं संरक्षण करायचं, त्या घटनात्मक मूल्यावर स्वतः केंद्र सरकारनेच अतिक्रमण केलेलं आहे आणि ते घटनात्मक मूल्य पायदळी तुडवले। हा मुख्य मुद्दा आहे। आज ह्या देशामध्ये ज्या प्रकारे कॉर्पोरेट सेक्टरच्या संदर्भात निर्णय घेतले जातात, विकास कोणाचा घेतो, कारण सप्टेंबर 2020 मध्ये पास केलेल्या श्रमसंहिता या मोदी सरकारला अंमलात आणण्यासाठी 5 वर्ष लागतात। कारण ज्या प्रकारचा विरोध नोव्हेंबर 2020 पासून देशभरातल्या कामगार संघटना वेळोवेळी रस्त्यावर उतरत आहेत आणि कोणत्याही प्रकारचं कामगारांचं किंवा कामगार संघटनांच्या मागण्यांचा कॉग्निझन्स न घेता एक वन वे पद्धतीने याची अंमलबजावणी झाली। त्यांनी सांगितलं की आम्ही वर्ड
लेबर ऑर्गनायझेशनची आम्ही अंमलबजावणी करू. वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशननी सांगितलेलं आहे ऑलरेडी की दरवर्षी कामगार संघटनांचं कन्व्हेन्शन घेतलं पाहिजे, वार्षिक परिषद घेतले पाहिजे, त्याच्यामध्ये संघटनांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. मोदी सरकारने सरकारवर आल्यापासून 12 वर्षामध्ये एकदा सुद्धा ते कन्व्हेन्शन घेतलेलं. म्हणजे ह्या दाखवायचे दाब आणि खरे दाब या सरकारचे वेगळे हे याच्यावरून हे झालेलं आहे. त्यासाठी ह्या सगळं कामगार संघटना प्रामुख्याने ज्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे बँक एम्प्लॉईज आहे, BSNL आहे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, इंडस्ट्रीयल वर्कर्स आहे, योजना कर्मचारी आहे, राज्य सरकारी कर्मचारी आहे, हे सर्वजण त्या दिवशी पूर्णपणे रस्त्यावर उतरणार आहेत. कारण भगतसिंगांनी सांगितलेलं आहे बाहेरांना ऐकायला येत नसेल तर आवाज मोठा करायला पाहिजे. आणि हेच संवैधानिक लोकशाही देशामध्ये आपण संवैधानिक पद्धतीने हा आवाज मोठा करण्यासाठी सर्व कामगार संघटना 12 तारखेला शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासह संपावर उतरतात.